नमस्कार नाही, डायरेक्ट धमाका. वेलकम टू माय चॅनेल प्रज्ञास टिप्स. तर हे पहा, आपल्या कपाटामध्ये सॉक्स कसे ठेवायचे. आता लवकरच शाळा सुरू होतील, त्यामुळे कपाटामध्ये सॉक्स, रुमाल कशा पद्धतीने नीटनेटके ठेवायचे, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे. तर हे पहा, असे सॉक्स आपल्या कपाटामध्ये जर असे एकदम आपण सगळे एकत्र ठेवले, तर आपल्याला त्याची जोडी लवकर सापडत नाही आणि सकाळी मुलांचा आरडाओरडा सुरू होतो, माझा सॉक्स सापडत नाही, माझा रुमाल सापडत नाही. तर हे पहा, प्रत्येक जोडी ज्यावेळेस आपण धुवून कपाटामध्ये ठेवतो सॉक्सची, त्यावेळेला अशाच पद्धतीने ती घडी करून ठेवायची. कारण ती आपल्याला जर अशी व्यवस्थित जर जोडी ठेवलेली असेल तरच ती लगेच सापडते आणि अशी जर तुम्ही घडी घालून ठेवली तर ती घडी उलगडतच नाही आणि सॉक्स दुसरीकडे जातच नाही, हरवतच नाही. तर हे पहा, तुम्ही अशा पद्धतीने घडी घालून ठेवत जा. अगदी किती त्याला हालचाल झाली तरी पण तो सॉक्स काय त्याच्यातून निघत नाही. तर आणि हे पहा, हे जे असे छोटे सॉक्स असतात त्याची सुद्धा आपण अशा पद्धतीने घडी घालून ठेवू शकतो. आणि हा जर सॉक्स, हा छोटा जो सॉक्स आहे, तो जर त्यातला एक हरवला तर तो तर लवकर सापडतच नाही. तर त्यामुळे हे तर सॉक्स नक्कीच असेच घडी घालून ठेवावे लागतात. तर हे पहा, अशी पालथी टाकून अशा पद्धतीने घडी घालून ठेवा आणि त्याची इलॅस्टिक पण जास्त ताणली जात नाही. जरी अशी घडी घातली ना, असं वाटतंय तुम्हाला की त्याची इलॅस्टिक ताणली जात असेल, परंतु ते इलॅस्टिक पण ताणली जात नाही आणि अगदी सहज आपण सहजासहजी काही सेकंदामध्ये सॉक्स अशा घडी घालून ठेवू शकतो. तर हे पहा, असेच तुम्ही प्रत्येकाचे सॉक्स वेगवेगळे करून वेगवेगळ्या बॉक्समध्ये, तुमच्याकडे जर काही प्लॅस्टिकचे, पुठ्ठ्याचे जे बॉक्स असतील, त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. आणि असे प्रत्येक सॉक्स असे व्यवस्थित घडी घालून ठेवा आणि अशा एका छोट्याशा बॉक्समध्ये सुद्धा 5 ते 6 जोड्या सहज बसतात. आणि कपाट जर व्यवस्थित असं जर ठेवलेलं असेल नीटनेटकं, जर कपाटामध्ये कपडे जाताना जर आपण असे व्यवस्थित अरेंज करून ठेवले ना, तर अजिबात आपल्याला कपाट आवरण्याचं टेन्शनच राहत नाही. तर अशा पद्धतीने आपण कपाटामध्ये सॉक्स ठेवायचे, नॅपकिन ठेवायचे, रुमाल ठेवायचे आणि असे वेगवेगळे बॉक्सचा वापर करून आपण आपलं कपाट नीटनेटकं ठेवायचं. तुम्ही जर अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, की जेणेकरून अशा उपयोगी घरगुती टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. तर हे पहा, रुमाल पण तुम्ही असे ठेवायचे, असे व्यवस्थित घडी घालून ते प्रत्येक बॉक्समध्ये वेगवेगळे, प्रत्येकाचे रुमाल वेगवेगळे ठेवा आणि मग तुम्हाला लवकर सापडतात. प्रत्येकजण आपल्या हाताने आपला रुमाल घेऊ शकतो. आणि असंच तुम्ही कपाटामध्ये सगळे बॉक्स व्यवस्थित ठेवले तर आपल्याला कपाट अजिबात आवरण्याचं टेन्शनच राहत नाही. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुमचं पण कपाट अशाच पद्धतीने व्यवस्थित अरेंज करा. अजिबात टेन्शन घेऊ नका. तर तोपर्यंत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. स्मार्ट राहा, स्टायलिश राहा. बाय बाय.